बॉलिवूड आणि राजकारण यांचा संबंध काही नवा नाही. राजकारणात बॉलिवूडचे कित्येक अभिनेते आले आणि गेले, पण साऊथवाल्यांची गोष्टच वेगळी आहे. साऊथच्या कलाकारांनी तर मुख्यमंत्री पदासारख्या सर्वोच्च पदावर सुद्धा भूषवलं आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे विजय थलापतीची, ज्यानं राजकारणात एंट्री घेतली आहे. त्यानं स्वतःचा पक्ष तमिळगा वेट्री कझगम म्हणजे TVK पक्षाची स्थापना केली. पण सध्या तो चर्चेत आहे त्याच्या मदुळीत झालेल्या सभेतील गर्दीमुळे. एवढी गर्दी तर आजपर्यंत मोदीच्या सभेला सुद्धा झाली नाही. आणि या सभेत त्याने पुढे होणाऱ्या 2026च्या विधानसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकला आहे. त्यात त्याने सांगितलं की ना भाजपबरोबर ना द्रमुकबरोबर कोणाही सोबत तो युती करणार नाही. आता पुढे समजणारच आहे की हत्ती किती पाण्यात आहे. पण यासोबतच अनेक कलाकार आहेत जे मुख्यमंत्री सुद्धा झाले आहेत. ज्यामध्ये पहिलं नाव आहे साऊथचे सुपरस्टार MG रामचंद्रन, ज्यांना अभिनेता म्हणून तर डंका होताच, पण त्यांनी राजकारणात येऊन मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. NT राजाराम, त्यांनी देखील 300 चित्रपटामध्ये काम केलं. 1982 मध्ये तेलुगू देसम पार्टीची स्थापना केली आणि आंध्र प्रदेशचे 10वे मुख्यमंत्री झाले. त्याबरोबरच ते 3 वेळा मुख्यमंत्री सुद्धा झाले आहेत. जयललिता, हे नाव साऊथच्या राजकारणात प्रामुख्याने घेतलं जातं. 1977 मध्ये MG रामचंद्रन यांनी त्यांना राजकारणात आणलं होतं. त्या तामिळनाडूच्या तब्बल 6 वेळा मुख्यमंत्री बनल्या आहेत. पवन कल्याण 2014 मध्ये जनसेवा पक्षाची स्थापना करून 2024 मध्ये आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. असे अनेक साऊथ सोबतच बॉलिवूडचे सुद्धा कलाकार आहेत जे राजकारणात आले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.